आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या चवीचे असे 4 प्रकारचे पराठे बघणार आहे बरं का मंडळी। पण त्यात सारण मात्र एकाच भाजीचं असा नेहमीचा पराठा नाही, तर आपण आज लच्छा पराठा, कांदा तीळ पराठा, पिझ्झा पराठा आणि शेजवान चीज पराठा बघणार आहोत बरं का। तर चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया रेसिपीला। त्याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी फक्त गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे, म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी देखील हेल्दी राहील। तर बघा आता इथे गव्हाचं पीठ आपल्याला मळण्याच्या पहिले त्यात थोडी मी मीठ घातलेलं आहे, म्हणजे आपल्या पराठ्याला देखील छान चव येईल। तर इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान घट्टसर असं मस्त पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर त्याला थोडा वेळ तेल लावून ठेवू, म्हणजे आपला पिठाचं जर कणिक आहे ते थोडं मऊसर होईल। तर 10-15 मिनटं छान तेल लावून रेस्टला ठेवल्यानंतर आपल्याला छोटे छोटे लोळे करून घ्यायचे आहे। तर मी इथे मीडियम साईजचे जेवढे लोळे झाले तेवढे लोळे करून घेतले। आणि आता आपण सर्वात पहिले लच्छा पराठा बघूया। तर लच्छा पराठा करण्यासाठी इथे मी मीडियम साईजची पोळी लाटून घेतलेली आहे। तर या भाजीवर आता बटाट्याच्या भाजीचं सारण तयारच आहे माझं। तर ते सर्व सारण मी पराठ्यावर पसरून घेतलं बरं का। आणि बघा ह्या प्रकारे आता पराठ्याला चाकूने थोडी चीर मारून घेतली आणि आपल्याला पराठा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पराठा छान थरदार दिसेल आणि लाटायला पराठा देखील एकदम छान लाटता येईल। तर बघा आपला मस्त लच्छा पराठ्याला एकदम छान लेयर्स येतील। तर आता आपण याला लाटून घेऊया। लाटताना त्याचे काठ लाटायचे। एकसारखा पराठा लाटून झाल्यानंतर आता पराठ्याला शेकण्यासाठी मी तव्यावर थोडंसं तूप घातलेलं आहे। तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप, बटर किंवा अगदी तेलाने देखील पराठा शेकू शकतात। तर बघा दोन्ही साईडने पराठा मस्त आपल्याला गोल्डन कलरचा होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे। तर इथे आपला तयार झाला आहे लच्छा पराठा। तर आता आपण दुसरा पराठा बघूया, कांदा तीळ पराठा। त्याच्यासाठी इथे पोळी आपल्याला मस्त लाटून घ्यायची आहे। तर इथे पण मी मीडियम साईजचीच पोळी लाटून घेणार आहे। तर पोळीवर आता तेल घातलेलं आहे सर्वात पहिले, त्यानंतर मीठ घालायचं आहे, लाल तिखट, हे व्यवस्थित हाताने सर्वीकडे पसरून घ्या आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची बघा आपल्याला। आणि ह्या प्रकारे चाकूने आपल्याला मध्यभागी एक रेष मारून घ्यायची आहे। आणि कांदा आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला तो फोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघा व्हिडिओत मी ज्या प्रकारे फोल्ड केलेला आहे तसा फोल्ड करून चारही बाजूंनी आपल्याला व्यवस्थित पराठा हाताने पॅक करून घ्यायचा। वरतून मी लांब लांब चिरलेला कांदा आणि काळे तीळ लावते आहे बघा बरं का मंडळी। तुम्ही देखील लावा, त्याच्याने पराठा एकदम खमंग लागतो तीळमुळे आणि दिसायला देखील अट्रॅक्टिव्ह वाटतो बरं का। तर मस्त एकसारखा पराठा लाटून झाल्यानंतर आता आपण तव्यावर दोन्ही बाजूंनी मस्त तुपाने खरपूस असा शेकून घेऊ। तर बघा हा पराठा कुरकुरीत, मसालेदार आणि संध्याकाळच्या चहाला अगदी परफेक्ट असतो बरं का। तर हा पराठा इतका अट्रॅक्टिव्ह राहतो, तो मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देखील तुम्ही दिला तर ते अगदी आवडीने खातील। तर बघा तिसरा पराठा बघूया आपण, जो चीज पराठा आहे। त्याला पिझ्झा पराठा देखील माझा धवल पिझ्झा पराठा म्हणतो। तर बघा आपण नेहमीची पोळी गोल लाटतो, तर याच्यासाठी आपल्याला अंडाकृती पोळी लाटून घ्यायची आहे बरं का। आणि आपल्याला ह्या पोळीचे 3 पदर करायचे आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये मी ज्या प्रकारे पोळी मध्यभागी थोडी फोल्ड करत जाते आहे 3 पार्ट्समध्ये, त्या प्रकारे फोल्ड करायची आहे। तर आपल्याला वेगवेगळ्या थरामध्ये आपल्याला वेगवेगळी चव मिळणार आहे बरं का मंडळी। एक थर हा चीजचा मऊसरपणा, दुसऱ्यात भाजीचा पौष्टिकपणा आणि तिसऱ्यात कांदा कोथिंबीरीचा मस्त खमंगपणा राहणार आहे, की जे मुलं खात नाही पण त्यांना या पराठ्यात बिलकुल समजणार नाही की यात कांदाही घातलेला आहे। तर बघा यात सारण घालताना जरा कमी घाला, म्हणजे ते बाहेर येणार नाही। ॲक्च्युली हा पराठा लाटत असताना माझ्याने भाजीचं सारण जास्त भरलं गेलेलं होतं, त्याच्यामुळे पराठा थोडा फुटला होता, पण चवीला अगदी भन्नाट झाला होता बरं का। तर एकावर एक पदर ठेवून व्यवस्थित बाइंड करा आणि हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, म्हणजे सारण बाहेर यायला नको। तर हा पराठा तोंडाला पाणी सुटेल असा चीजच्या मऊसर तुकड्यांनी भरलेला असतो। तर बघा एकसारखा पराठा लाटून झाल्यानंतर आता आपण याला मस्त तुपाने शेकून घेऊया।
मला तर बघता बघताच तोंडाला एवढं पाणी सुटते मंडळी. तर बघा आपला पराठा शेकून देखील झालेला आहे इथे आता. तर आता शेवटचा पराठा बघूया. हा पराठा पर्सनली मला खूप आवडतो. जे चायनीज लवर आहे त्यांना हा पराठा डेफिनेटली आवडेल. तर बघा पराठा करण्यासाठी मी आता मीडियम साईजची इथे पोळी लाटून घेणार आहे. तर पोळी लाटून झाल्यानंतर आता यावर थोडीशी कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने आता पुन्हा एकदा लाटून घेतल्यानंतर आपल्याला पोळीचे एकसारखे 4 भाग करायचे आहे. एका भागावर भाजी आणि दुसऱ्या भागावर मी शेजवान चटणी घालते. तुम्हाला पराठा जेवढा तिखट हवा आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही शेजवान चटणीचा वापर करा इथे. तर तिसऱ्यावर मी कांदा घातलेला आहे आणि चौथ्यावर सगळ्यांच्या आवडीचं मस्त असं चीज घालायचं आहे आपल्याला. तर बघा एकावर एक फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला चारही साईडने पराठा दाबून घ्यायचा आहे बरं का. तर बघा व्यवस्थित दाबून झाल्यानंतर आपल्याला तो पराठा लाटून घ्यायचा आहे. फक्त दाबताना एवढी काळजी घ्या आपलं सारण बाहेर यायला नको. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित सर्व साईडने दाबून घ्यायचं आहे. तर हा पराठा स्पायसी चीजी एकदम युवांसाठी अगदी परफेक्ट आहे. तर पराठा आपल्याला हा जाडसरच लाटून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो पराठा जाडसर लाटून झाल्यानंतर मस्त असा तुपाने शेकून घ्यायचा अगदी गोल्डन कलरचा खरपूस होईपर्यंत. तर असे हे 4 वेगवेगळे पराठे दिसायला आकर्षक आणि खायलाही अप्रतिम लागतात. खास तुम्ही हे पराठे दहीसोबत लोणच्यासोबत किंवा संध्याकाळ चहासोबत खूप एन्जॉय करू शकतात. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कुठला पराठा जास्त आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया लवकरच. बाय बाय.